राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र आपल्या आचारांनी, विचारांनी आणि तत्वांनी उभा करणाऱ्या सर्व महामानवांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। इथं आपले जमलेले सर्व मंचावर उपस्थित पदाधिकारी, आज आपण ज्यांचा नामांकन अर्ज दाखल करायला आलोय ते आपल्या सर्वांचे लाडके माननीय आमदार दादासाहेब भुसे, या सर्वांना सस्नेह जय शिवराय। मित्रांनो, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना नेहमीच फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि यावर काम करणारे लोक आम्हाला आपले वाटत असतात आणि ज्या वेळेला आम्ही हे बघत असतो, आपल्या सगळ्या परिसरात बघत असतो की छत्रपती शिवाजी महाराज हा आपला आवडता विषय आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार एवढी चर्चा आपल्याला होते, आपण या वेळेला असं विसरतो की त्या छत्रपती शिवरायांनी या मातीतल्या भूमिपुत्रांसाठी, या मातीतल्या शेतकऱ्यांसाठी, या मातीतल्या गोरगरीब कष्टकरी रयतेसाठी पहिल्यांदा सोन्याचा नांगर हातात घेऊन लढा उभारला। ही तलवारची नाही, ही नांगराची लढाई होती आणि याच नांगराच्या लढाईला समोर ठेवून गोरगरीब कष्टकऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा चंग दादा भुसे साहेबांनी बांधलेला आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल आपण बघतो। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल मध्ये ज्या वेळेला आपल्या शेतकऱ्यांची पोरं शिकून मोठी होतील, अनेक मोठमोठे संशोधक होतील, शेतीची नवनवीन शोध लागतील आणि या शोधातून माझा शेतकरी बळीराजा हा सुखी संपन्न होईल, माझा कष्टकरी समाजाची पोरं अधिकारी होतील। मला आनंद वाटतो की हे भारतातलं पहिलं कृषी विज्ञान संकुल आहे। हे कृषी विज्ञान संकुल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतातलं पहिलं स्मारक आहे, जे स्मारक आपल्या पोरांना उभं करेल, आपल्या शेतकऱ्यांना उभं करेल, आपले पोरं अधिकारी घडवेल। मला असं वाटतं की या स्मारकापेक्षा मोठं स्मारक होऊ शकत नाही। आज आपण बघतो की ज्या वेळेला आमची गोरगरीब कष्टकरी काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये आमची बहीण लग्न करून जाते, आमची पोरगी लग्न करून जाते आणि ज्या वेळेला ती गरोदर होऊन येते त्यावेळेला आम्हाला प्रचंड आनंद असतो, आम्हाला घरात आनंद असतो। पोराला वाटतं मी मामा होणार आहे, त्या पोरीच्या आईला वाटतं मी आजी होणार आहे, त्या पोरीच्या बापाला वाटतं मी बाबा होणार आहे। पण ज्या वेळेला खाजगी दवाखान्याची वेळ येते, 9 महिन्यामध्ये जसे जसे दिवस भरत जातात, बाळंतपण जवळ येतं आणि त्यावेळेला आपल्या आईबाबाच्या डोळ्यामध्ये काळजी आपल्याला दिसायला लागते। ती काळजी कशाची असते? ती काळजी खाजगी दवाखान्यात जर आपल्या लेकीला ॲडमिट केलं तर 50-60 हजार आणायचे कुठून, ही ती काळजी असते। मग नातेवाईकाकडे मागावं लागतात, प्रसंगी गोरगरिबांना सोनं गहाण ठेवावं लागतं आणि आपल्या लेकीचं बाळंतपण करावं लागतं। आनंद असला तरी आर्थिक संकटाची चाहूल या निमित्तानं गोरगरिबांच्या घरात येते आणि हे लक्षात ठेवून दादासाहेबांनी आपल्या इथे 100 खाटांचं स्वतंत्र महिलांसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये खाजगी रुग्णालय नाही असं महिलांचं रुग्णालय केलं आणि त्या पोरीच्या आईबापाची काळजी मिटवली। ती पोरगी जेव्हा जेव्हा आपलं बाळ जन्माला घातल्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाळाच्या जन्माची कहाणी सांगेल तेव्हा तेव्हा ह्या महिला रुग्णालयाची कहाणी सांगेल। ही महिला रुग्णालय फक्त इमारत नाही तर ही नव्या जन्माला येणाऱ्या आश्वासनाची आणि विश्वासाची कहाणी सांगेल। त्या पोरीचं नाव जो जोपर्यंत निघेल त्यावेळेला महिला रुग्णालयाचं नाव निघेल। आज आपण विचार करतो की शेतकऱ्यांची पोरं आपण आहोत। मला इथं सांगितलं पाहिजे की इंग्रजांचं सरकार होतं आणि इंग्रजांच्या सरकारच्या काळात या शेतकऱ्यांचे मुक्तिदाता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची साक्ष द्यायची होती हंटर कमिशन समोर आणि या हंटर कमिशन समोर क्रांतीसूर्य महात्मा फुले शेतकऱ्याचा वेश धारण करून गेले, फाटक्या तुटक्या डोक्यात बंडी आणि धोतर फाटलेलं नेसून गेले। त्यांनी सांगितलं हंटर कमिशनला की साहेब, या मातीतला माझा शेतकरी असा फाटका तुटका आहे आणि या शेतकऱ्याला जर न्याय मिळाला तरच शक्य होईल। आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की जी वर्ल्ड बँक ज्या योजनेला पैसा देते, वर्ल्ड बँकेतून आणि जगातले अधिकारी जे निर्णय करतात, ती पोखरा योजनेच्या माध्यमातून हाच शेतकरी बळीराजा या मालेगावला विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली आणि हा बळीराजा येणाऱ्या 6 वर्ष
कोणाचं तरी शेत तळवणार आहे, कोणाचं तरी शेड नेटवणार आहे आणि हा बळीराजा सुकावणार आहे. हे महात्मा फुलेंचा विचार जपण्याचं काम दादासाहेब भुसे करतायत. आज आपण फक्त भाषणांमध्ये सांगत असतो, आमच्यासारखी लोक अनेक वेळा सांगतात की अहो सावित्रीमाईंनी दगडधोंडे झेलले, आपल्या पोरींना शिक्षण दिलं आणि माझ्या लेकी बाळी सावित्रीमाईंमुळे शिक्षित झाल्या. पण त्याच्याही पुढे जाऊन दादा भुसे साहेबांनी क्रांती ज्योती सावित्री आई योजना काढली, त्याची अभ्यासिका काढली आणि या तालुक्यातली पहिली स्वतंत्र मुलींसाठी अभ्यासिका सुरू करून खऱ्या अर्थानं सावित्रीमाईंना आदरांजली वाहिली. तर हे विचाराचं काम ज्या वेळेला आम्ही बघतो, आज आपण ज्या चौकात इथं सभा घेतोय त्या चौकाचं नाव एकात्मता चौक आहे. या चौकामध्ये आपले मुस्लिम बांधव त्यांच्या रमजानची ईद आणि त्यावेळेला नमाज अदा करायला येतात. आपलं काही आंदोलन असेल, आपले काही मागण्या असतील, आपले काही मोर्चा असेल, त्यावेळेला इथंच सगळी लोक न्याय मागायला येतात. हे तहसील कार्यालयाचा आवार आहे आणि न्याय मागण्याची ताकद आपल्या आपल्या धर्माप्रमाणे स्वतंत्र प्रार्थना करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आहे. आणि हे जे संविधानाचे शिल्पकार आहे, याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा असावी म्हणून हा पुतळा साहेबांनी दिमाखात उभा केलेला आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे खऱ्या अर्थानं शिवबा फुले शाहू आंबेडकरांचं नातं सांगणारं आहे. आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते फक्त विचार पेरू शकतात, पण हा लोकनेता असा आहे की जो न बोलता या फुले शाहू आंबेडकरांचा विचार पेरण्याचं काम या तालुक्यात करतोय. म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता इथं साहेबांसाठी उभा आहे. इतके विकास झाल्यानंतर ज्याला विकास दिसत नसेल असं समजून घ्या, त्याला कावीळ झाली आहे आणि त्याला त्याचा इलाज करून टाका. आता मागच्या वेळेला आपण बघितलं, जसं जसं निवडणूक जवळ येईल प्रचार यंत्रणा असते, आरोप असतात, प्रत्यारोप असतात. मी सांगितलं होतं मागेच की ही जी निवडणूक आहे ही अनेक लोकांचा व्यक्तिगत द्वेष उफाळून या निवडणुकीद्वारे साहेबांच्या संदर्भात आपण बघताना बोलतोय. आणि इथं एका दिवट्या राजकुमाराने जे वक्तव्य केलं, साहेबांचा बाप काढण्याचं जे पाप केलं, त्याला या तालुक्यातली जनता धडाला शिकवल्याशिवाय राहणारच नाही, कारण ही आपली संस्कृती नाही. पण मी इथं अभिमानाने सांगू इच्छितो, ज्यांचं नाव साहेबांना त्या दिवट्याने काढलं त्या साहेबांच्या वडिलांनी आपल्याला दादा भुसे सारखा सुपुत्र या मालेगावच्या मातीला दिला. त्याने काय दिलंय? आणि त्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला माणूस मृत्यू पावतो त्यावेळेला आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे की त्या व्यक्तीबद्दल आपण वाईट बोलत नाही, वाईट व्यक्तीबद्दल पण वाईट बोलत नाही. मी साहेबांशी बोललो, साहेब म्हटलं तुम्हाला राग येत नाही का? साहेब म्हटले की 1942चं साल होतं आणि 1942 साली या मालेगावातल्या पाचकंदीला भारत छोडो आंदोलनाची सभा होती. आणि या आंदोलनामध्ये इंग्रज सरकारकडून गोळीबाराचे आदेश देण्यात आले. त्यातली एक गोळी माझ्या वडिलांना लागली. त्यावेळेला माझे वडील 20 वर्षाचे होते. 1942 साली आपल्या दादासाहेबांचे वडील 20 वर्षाचे होते. भारत छोडोच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेत होते. त्यांच्या पोटाला गोळी लागली होती आणि 6 महिने ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धुळ्याच्या ॲडमिट होते. त्यानंतर 1994 साली साहेबांच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळेला ते 74 वर्षाचे होते. आता हे खरे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा बदला तुम्ही घेणार आहात की नाही, हे या निमित्तानं माझा प्रश्न आहे. आणि हे डुप्लिकेट डॉक्टर लावलेले कधी इतिहास जपू शकत नाही. जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं कधीच मोठी होऊ शकत नाही. यांचा इतिहास हे कधीच विसरलेले आहे. आता यांना इतिहासात गाडण्याची ही वेळ आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. या संदर्भात आमची ज्या वेळेला चर्चा झाली, मी आविष्कार भाऊंना म्हटलो, भाऊ तुझ्याकडे एवढी ताकद आहे, मग तू शांतता का घेतोय? ही लोक इतक्या खालच्या पातळीला प्रचार करतात, तुमच्याकडे इतकी तरुण युवा सेना असताना तुम्ही शांत काय? आविष्कार भुसेंनी मला जे सांगितलं मी 2 ओळीत सांगतो आणि थांबतो की तेरे सर फिरे परिंदों के भी पर काट सकते हैं हम, तेरे सर फिरे परिंदों के भी पर काट सकते हैं हम, वतने मोहब्बत दिल में है वरना तलवार भी बांट सकते हैं हम. थांबतो. जय महाराष्ट्र.